स्पोर्ट्स अकॅडमी या मैदानावर जोर खेळत असताना पाहायला मिळतं. दिवस क्रमांक 1 मैदान क्रमांक 2 वरून थेट प्रक्षेपण 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून कव्हर केला जाते. आमच्या समवेत कॅमेरामॅन सी मोरे आणि ऑपरेटर राज पाटील, गुणलेखक आदित्य उपाध्याय तसेच प्रणय पाटील, ही सर्व टीम जोडली गेली आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या कार्याला देखील सलाम. सामन्याला सुरुवात, सामना क्रमांक 3 इथे मात्र सुरुवात होतोय. पहिला चेंडू इथे मात्र चांगला खोदून काढलाय दूरवरून क्षेत्ररक्षक आणि सिंगल. हॅलो, तर सुरुवात मात्र संत गतीने जरूर पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज एक चांगला चेंडू आणि शहरी विभागाच्या आपल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, पहिलीच बॉल होता ना, दुसरा चेंडूवरती हा पहिला विकेट घेऊन चाललेत. एक चांगली गोल महेंद्र साहेब करतायत. एक अप्रतिम असा खेळाडू आहे आणि ज्यांची क्रिकेटची सुरुवात बीपीटी कॉलनीमध्ये म्हणजे बड्यातून झाली होती. आज तो आपल्या सानपाडा संघासाठी खेळताना दिसतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, एक शैलीदार खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आज 50+ आहेत परंतु जबरदस्त फिटनेस. संतोष मटकर नवीन फलंदाज, हलकासा टटवला आहे. पॉईंटच्या दरम्यान चेंडू जातो 1 धावेसाठी. धावसंख्याला सुरुवात झालेली आहे. असेल किती रन झाले? 3 चेंडू आणि 2 धावा. अप्रतिम सुरुवात तर म्हणावी लागणार नाही, परंतु पहिला फलंदाज. आता मात्र सागर सावंत कर्णधार, आता कशी धार बॅटची तळपते त्यांची ते पाहूया. धारदार बॅटिंग होते ना, पाहायला मिळते का पाहूया. आणि रिव्हर्ससाठी हे गणले जातात, मांडले जातात. रिव्हर्सचा हा एक पात्र चेंडू जातो तो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि 2 धावांवरती थांबवले महेंद्र. जबरदस्त गोलंदाजी करताना मात्र फलंदाजी त्या ताकदीची होताना दिसत नाहीये. पुन्हा लो फुल टॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडेसे स्टेप अप केलं होतं. 1 धाव. मिड विकेटला चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान स्कोर जातोय तो 5 चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. टप्प्यावाली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हेच वैशिष्ट्य आहे प्रॅक्टिस. अशा प्रॅक्टिस हे सगळ्या गोष्टी साध्य करत असतात आणि हा टप्प्यावाली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे आपल्या महेंद्र यांच्याकडनं. पुन्हा एकदा खोदून काढला, अप्रतिम फटका. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक गॅदर करतील चेंडू तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली होती. मटकर हे पण एक जबरदस्त असे अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वतः कोच आहेत. रामशेठ ठाकूरला खूप साऱ्या खेळाडूंना ते बनवत आहेत, ज्युनियर खेळाडूंना बनवत आहेत, सिनियर खेळाडू आज झालेले आहेत काही. आणि त्यांच्या मार्गदर्शनात तर खूप सारे ICC चे हे कोच, अप्रतिम असे व्यक्तिमत्व. अष्टपैलूंचा हा भरणा या 40+ क्रिकेटमध्ये लाभलेला आहे. प्रत्येक खेळाडू काही ना काही गुणवत्ता घेऊन आलेला आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 फलंदाज बाद, 4 धावा. SD फ्रेंड्सच्या 4 धावा झालेल्या आहेत. 1 फलंदाज बाद झालेले आहे. आता मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये किती धावा? दत्ता चव्हाण, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, अप्रतिम असं गोलंदाजी शैली. डावखुरे गोलंदाज, आपलं नाव लौकिक आहे त्यांच्या मुंबई परिसरामध्ये परेल विभागात. अप्रतिम असे हे खेळाडू एक उद्योजक आहेत. मात्र क्रिकेटला त्यांनी जपलेलं आहे, जोपासलेलं आहे आणि स्वतः स्पर्धेचं पण आयोजन करतात ना, आपण पाहिलेलं आहे त्यांच्याकडनं. एक जबरदस्त असं हे क्रिकेटमय व्यक्तिमत्व ते म्हणजे दत्ता चव्हाण. डावखुरे गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटसाठी जात आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी तयार, फलंदाजीसाठी संतोष मटकर. आता पाहूया कोण जिंकेल हे द्वंद्व युद्ध. पाहूया
सुरेख टप्पा मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर आहे ती म्हणजे 4. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज दत्ता चव्हाण. हलकासा चेंडू वळवला, चांगले यष्टीरक्षण, चांगले गॅदर केलेला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज कुठेतरी हवेत खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या मेरिटवरती जाऊन खेळावं लागेल, आपला क्लास दाखवावा लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही नवोदित खेळाडूंना तयार करता त्या पद्धतीचे तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. पुन्हा एकदा हवेत चेंडू जातोय, झेल होतोय का? क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देऊन परत आहेत संतोष मटकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सपसेल चुकला आहे. आणि धाव कॅच कोणी? दीपेश शिंदे, एक उंचपुरा असा खेळाडू, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करताना आतापर्यंत पाहायला मिळालेल्या संधीचं सोनं केलेल्या. पहिला दुसरा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरत आहेत म्हणजे दत्ता चव्हाण, आणि ज्याच्यासाठीच कर्णधार सुनील यांनी त्यांना आणलं होतं. आता मात्र नवीन फलंदाज कोण आहे? कोण आलं साहेब? विकी अरुण का? नाव काय साहेब? विकी अरुण उर्फ विकी. आता 2 डावखुरे फलंदाज आहेत. पाहूया डावखुरे फलंदाज आपल्या संघाला आकार देण्याचा प्रयत्न करतात, कारण की 3 चेंडू आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. चांगली गोलंदाजी, एक फलंदाज मात्र बाद केले आहे, आणि त्याच्यासाठी नावलौकिक आहे दत्ता चव्हाण यांचं. टप्प्यावरती सवार असतात, चेंडूमध्ये वळण आहे, टप्प्यामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड विकेटला जातोय झेल, आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका, मात्र आता हा धावचीच्या रूपात होतोय. फलंदाज विकी बाद. स्ट्राईक देण्याच्या नादात मला वाटतं दुसरं षटक चालू आहे, आणि अशा प्रयत्नांना तुम्हाला अपयश येईल. यातून खूप काय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज तुम्ही 40+ क्रिकेटमध्ये आलात, परंतु संयम, निर्धार असणं गरजेचं आहे. आणि आमचे तुकाराम साहेब इथे उपस्थित, त्यांचं पण वेलकम करतो. तुकाराम साहेब या, एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या 40+ क्रिकेटचं. आता आपण त्यांच्याकडनं त्यांच्या आवाजात, त्यांची शैली खूप जबरदस्त. मग अशी आपण खूप साऱ्या भाषेंमधून त्यांचं समालोचन ऐकलं होतं. बंद आहे ते सर. खूप खूप धन्यवाद राज सर. दत्ता सर गोलंदाजीसाठी आहेत. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू टप्प्यावर स्क्वेअरलेगला चेंडू येतोय. स्वतः कर्णधार तिथे आहेत सुनील सर. दुसऱ्याचे प्रयत्न आहे, धावबादची संधी, नक्कीच धावबाद, यामध्ये कुठली शंका नाही. पंचांचा इशारा येतोय. पंच धावबाद यस डिक्लेअर केलेला आहे पंचांनी या ठिकाणी. राज सर, पंचगणी महाबळेश्वर 2024. आपण नेहमी वेगळ्या वातावरणात ही स्पर्धा खेळतो, मात्र यावेळेस मुंबईचं ह्युमिडिटी पाहायला मिळते, आणि अक्षरशः अंगाची लाई करणाऱ्या या वातावरणात देखील मंत्रमुग्ध करणारा खेळ क्रिकेट तो खेळला जातोय. तर या मागच्या वर्षात बरेच खेळाडू आपल्याला देखील विस्मरणात आहेत, आपल्यापासून लांब गेले. त्यांना आपण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून एक 5-10 मिनिटांना आपण सर्वांची नावं घेऊन करणारच आहोत राज सर. पण सामन्याकडे वळतोय. आवटी जी आहेत, जय शावटी नॉन स्ट्रायकरला. सागर आहे फलंदाजीसाठी. राज सर दरम्यान गेम चेंजर डीसी डावखुरा गोलंदाज याही वेळेला. वाव क्या बात है. टप्पा पहा या गोलंदाजाचा, अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण या गोलंदाजाची ख्यासी आहे. सलीम सर, 1 रन 3 विकेट दिले, केवळ 2 रनआउट 1 विकेट, 1 धाव या षटकात दिलेली आहे. 3 फलंदाज या षटकात बाद झाले राज सर, बरोबर. 2 रन आउट आणि 1 कॅच आउट, काही हरकत नाही. मात्र धावसंख्या 5 आहे सर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 5, 4 बाद 5. वेगळं विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळतंय, कारण देवी येतो गोलंदाजीसाठी. देवीदास फलंदाज आहे. जयेश कोणाची? देवीची. देवी नक्कीच त्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये वेगळा वेगळा संचार असतो, मात्र आता गोलंदाजी ज्यावेळेस करतो त्यावेळेला विविधता असते.
स्लोअरचा चेंडू फास्ट गतीत येऊन हा लाडका गोलंदाज आहे सानपाडा रॉयल संघाचा देवीदास. याच्याकडे कला आहे, मात्र जयेशकडे देखील सर विसरून चालणार नाही. तो फटके चांगले मारतो आणि चांगल्या फटक्याला खास करून मिडविकेट आणि स्क्वेअर लेग चांगले त्याचे हुकचे शॉट असतात. आपण बऱ्याच वेळा पाहिले. आता मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे सर, प्लीज मी तुम्हाला कंटिन्यू करायला विनंती करतो. तुम्ही ज्या पद्धतीचा उल्लेख केला या स्पर्धेदरम्यान एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, बघायला मिळते, ती म्हणजे आपण सर्व एकत्र एका मंचाखाली येतो आणि 24 संघ या मंचाखाली आल्यानंतर आपली गाठभेट होते आणि अशाच प्रकारच्या काही स्पर्धा झाल्या पाहिजे. मला वाटतं NMPL सारख्या स्पर्धा झाल्या पाहिजे. क्या 10 संघाचा एक संघ बनतो आणि त्यानंतर स्नेहभाव निश्चितच वाढत जातो. हा त्यामागचा उद्दिष्ट असतो. पुन्हा देवीदास ऑफ साईडला पंच केलेला 1 धावेसाठी. सर काय म्हणाल, जेव्हा NMPL सारखी स्पर्धा होते आपण घेतली होती मागच्या काही दिवसात काही वर्षापूर्वी 10 संघाचे एक संघात त्याचं रूपांतर होतं आणि तो स्नेहभाव आणि जी आवड आणि जी खेळण्याची जी आपल्याला लकप आणि जिद्द आणि प्रेम निश्चितच पाहायला मिळतं. सर प्रेम पाहायला मिळतं, मात्र प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल असतं. मात्र क्रिकेटमध्ये सर्वच गुलाब आपल्या ओसंडून वाहतात. यावेळी देखील घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. या स्पर्धेचं जर बाबतीत जर बोलायचं झालं राज सर, तर येणाऱ्या काळात देखील मास्टरजी देखील या स्पर्धेसाठी पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी देखील ग्रीन सिग्नल दिलेला आहे राज सर. नंतरच्या मला वाटतं नेक्स्ट सीझनला याच्यावर चर्चा होईल, मिटिंग होतील आणि नंतर तुमच्या मनातील जे आहे ते कदाचित पुढच्या सीझनच्या पहिल्याच मोसमात पाहायला मिळेल. दरम्यान रायटा मोर्दुकेटचा मारा देवी ह्या वेळेला वाव चांगला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव. दीपू आहे तिथे, दुसरा धाव नाही सागर जाणार, कारण दीपू देखील चांगला थ्रो आहे त्याच्याकडे. 1 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. धावसंख्या 8. सागर दारोमदार पूर्ण जे आहे ते सागर याच्यावरती आहे. कारण फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. हवा उलटी आहे, मात्र उलट सुलट करून खेळायला या खेळाडूला आवडतं. प्रसिद्ध आहे सर हा खेळाडू. नक्कीच 9 धावसंख्या आहे क्षमा असावी. बरोबर आहे. स्कोरर माझे मित्र आदित्य. क्या बात आहे. आदित्य नावाची धुमाकूळ आहे सध्या महाराष्ट्रात. तसंच या आमच्या समालोचक कक्षात देखील आदित्य आहेत. नक्कीच मित्रा फ्युचर तुझं ग्रेट असणार आहे, यामध्ये शंका नाही. गुणलेखकाच्या भूमिकेत देवी. राईट मोर विकेटचा मारा पुन्हा एकदा राऊंड विकेट पाहायला मिळतो. ओ शॉर्ट पिच चेंडू. क्या बात है. अक्षरशः घोषित क्षेत्रात चेंडू जातो. मला माहिती आहे कारण या स्पर्धेची उत्सुकता अगदी लाईव्ह पाहिलं जाते दुबईवरून राज सर आणि प्रवीण सर ऑफिस मधलं सर्व काम ठेवून अगदी वर्ल्ड कपची मॅच असल्याप्रमाणे त्या युट्यूब वरती लॅपटॉप वरती पाहत असतील, यामध्ये कुठली शंका नाही आहे. कारण क्रिकेट वेडा खेळाडू गेलाय आपल्यापासून लांब, मात्र त्याचा क्रिकेटचा आत्मा या मैदानात आहे. राईट आर्म राऊंड विकेट पुन्हा एकदा. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रात 2 धावा. फटका चांगला होता. 2 धावांनी आदित्य धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12. बरोबर रासर प्लीज तुम्ही थोडंसं या, कारण आपलं दोघं असेल ना तर मग ते चांगलं द्वंद्वयुद्ध असतं आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडून देखील आम्ही बऱ्याच वेळा शिकतो सर. क्रिकेटचा पंचाच्या क्षेत्रात. यस बॉल हवाय. 1 सेकंड. हा घे. ओ मतलब इधर भी थोड़ी मतलब शैतानी होती है इस माइक में. माइक को पकड़ना पड़ता है, लेकिन देवी ने बल्लेबाज को पकड़ के रखा है. देवी राज सर क्षमा चाहता हूँ, आप धूप में खड़े हैं, थोड़ा अंदर आइए. आइए. षटक 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 ओव्हर झाली ना. षटक संपलं सर. ओव्हर. ए थांब रे मनोज, थांब ना. मी सांगतो तू सर. सर थोडस टेक्निकल एरर आहे. षटक संपलंय सर. सर
बरोबर आहे सर, टेक्निकल एरर दूर झालाय, एक चेंडू शिल्लक आहे सर. सॉरी, क्षमस्व, कारण इथं गुणलेखकाने आमच्यामध्ये थोडंसं तारतम्यता बाळगा. आणि खूप खूप धन्यवाद सर आपल्याला दिलेल्या तस्तीबद्दल. कारण MCAचे नावाजलेले पंच या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे सर. सॉरी, राईट मोर विकेट पुन्हा एकदा देवी सागर याच्यासाठी. सागर काय करतोय, हो हो, काय चेंडू, चेंडू येतोय घोषित क्षेत्रात, जातोय बाईच्या स्वरूपात, एक धाव, एक बाईच्या स्वरूपात क्षमा असावी. राज सर, ओव्हर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 13. हा, SD11 आणि नेरूळ फ्रेंड्सचे कर्णधार. या सामन्याच्या ब्रेक नंतर नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही कर्णधारांनी गुणलेखक माफ करा समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. 13 धावा सर. हो, ते सगळ्यांना येस. दुसऱ्या सामन्यात हो राज सर. चला आता चौथं षटक गोलंदाजीसाठी सुनील जाधव, दीपेश येतोय, कारण की सुनील जाधव सारखाच लुक आहे त्यांचा. तर उंच पुढे गोलंदाज दीपेश गोलंदाजीसाठी सज्ज. निर्णायक षटक पाहूया, निर्णायक फलंदाजी होताना दिसते, कारण मिड विकेटला चेंडू भिरकावून दिलाय, तिथे मात्र चांगलं विजूचं क्षेत्ररक्षण, फेकी येईसपर्यंत दुसरा रन कंप्लीट होत आहे का, 2 धावा पूर्ण होत आहे, धावसंख्या झाली आहे ती 15. SD फ्रेंड्सला मात्र अजूनपर्यंत सागर यांच्या बॅटमधून एक रिव्हर्सचा फटका सोडला तर कोणतेच मोठे फटके आलेले नाही, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. देवीचे चेंडू जे 2 खेळले गेले त्यात निश्चितच जेमतेम खेळून काढले सागर यांनी. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टप्प्याचा चेंडू पुरे स्टेप अप होऊन खेळण्याचा प्रयत्न, काही गरज होती का, तर निश्चितच फलंदाज बाद होतो. ते 6वा धावसंख्या आहे ती 15 वरती थांबलेली आणि गोलंदाजी सुरेख होताना दिसते. सानपाडा रॉयल्स या संघाची अप्रतिम अशी गोलंदाजी, चांगलं आतापर्यंत पाहिलं गेलेलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाबरोबर व्यूहरचना. फलंदाजीसाठी सचिन. सर आता मला वाटतं किती धावापर्यंत मजल मारे SD फ्रेंड्स? सर सांगणं खूप कठीण आहे, कारण SD11ची फलंदाजी तळापर्यंत आहे, यामध्ये शंका नाही. जर सागर जर फलंदाजीसाठी थांबला तर 50 धावा 55 धावाच्या आसपास धावा व्हायला हरकत नाही सर. चांगली फलंदाजी आहे, मात्र गोलंदाजाने आज अंकुश ठेवलेला आहे. दीपू पुन्हा एकदा रायडा मोवर दगडचा मारा, याही वेळेला चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला. दत्ता सर आहेत, क्या बात है, द गेम चेंजर, द नेम ऑफ द दत्ता Chavan, one of them the man in November 40+, very aggressive and very attacking bowler, and when you are looking the face is very एक एनर्जेटिक व्यक्तिमत्व आहे आणि पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. शॉर्ट मिड विकेटला आहेत आणि क्रिकेट विषयी खूप मोठं आत्मसमर्पण या खेळाडूकडे आपण नेहमी पाहतो, त्याचं नाव आहे दत्ता चव्हाण सर. प्लीज. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि हेच पाहायचं असतं. आणि पहा टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे मंगेश आहे ना, यष्ट्यांच्या मागे कोण आहे? विकेट कीपर कोण? सुनील शिंदे. अप्रतिम असा यष्ट्यांच्या मागे जबरदस्त असं यष्टी रक्षण पाहायला मिळते. टप्प्यावरती गोलंदाजी जबरदस्त. मात्र आज तडाखा आहे तो उन्हाचा, ह्युमिडिटी खूप जास्त आहे, उखाडा खूप पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. मात्र आता उखाडा केलाय तो या गोलंदाजाने, आग लावतायत, गोलंदाजी टप्प्यावरती करतायत, निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबर फलंदाजांना बाद करण्यात पण यशस्वी ठरतोय हा जबरदस्त असा सानपाडा रॉयल्सचा संघ. मात्र पुन्हा एकदा चेंडू बळवला होता, हलकासा चेंडू, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज कोण आहे? BK बाळकृष्ण नवीन फलंदाज. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि हा चांगला फलंदाज आहे. पाहूया बालकृष्णच्या बॅटमधून किती मोठे फटके येत आहेत का संघाला. एक
आव्हानात्मक धावसंख्या पार करून देतोय तो का पाहूया. मात्र 2 धावा याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ते 2 आहेत. 18 17 धावा झालेल्या आहेत. तर आता मात्र निर्णायक शेवटचं षटक असणारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. सर कितपर्यंत मोजल 6 चेंडूमध्ये किती होते? 6 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा व्हायला हरकत नाही, कारण सागर फलंदाजीला आहे सर. कारण तुम्ही पाहत असाल शेवटचं षटक घेऊन येत आहेत कर्णधार स्वतः सुनील भाऊ, सुनील सावंत नावाजलेलं व्यक्तिमत्व. हे देखील 40+ मधलं एक ॲग्रेसिव्ह कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वय पहा, वय वाढतंय तसं त्यांचं वजन देखील कमी होतंय. आणि गोदरेज मध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धेमध्ये ते चांगलं खेळतात. आणि आम्हाला कौतुक आहे या खेळाडूचं, कारण कोल्हापूरचा हा पहिलवान आहे. अंगाला तेल लावून ज्या वेळेला मैदानात उतरतो कुस्ती जिंकणं कठीण असतं. धावसंख्या किती आहे? 17. आदित्य जरा थोडा धावसंख्या बोलवर आम्हाला थोडं प्लीज मदत करत जा. धावसंख्या 17 आहे. सागर फलंदाजी, आज सागरची फलंदाजी खूप शांत पाहायला मिळते. काय कुठल्या विचारात फलंदाजी करतोय असं वाटतंय, पण हा स्फोटक फलंदाज आहे सर. 17चा आहे फक्त 4 षटकाच्या समाप्तीनंतर. कडू साहेब या आमच्या समालोचन कक्षात आहे सर. तुमचं हार्दिक स्वागत आहे कडू सर. खूप चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व. अण्णाव कडू मात्र व्यवहारात आणि क्रिकेटमध्ये गोडवा असतो. फलंदाज बाद. 7वा फलंदाज बाद होतोय. कर्णधार बाद झाले राज सर. मैदान क्रमांक 1 वर देखील खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते सर. 88 मला वाटतं 83चं चेस करतायत. तर 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत प्रकाश याने. अप्रतिम फलंदाजी करतायत ते रेड वेल्वेटचे. मात्र आता इकडे नवीन बॅट्समन कोण आहे? नितेश. नवीन फलंदाज नितेश. पाहूया उर्वरित 5 चेंडू कसे खेळून काढतायत सुनील यांचे. कर्णधाराची भूमिका बजावतात. आता मात्र त्यांची जबाबदारी FMC फ्रूट मार्केटचे मालक नितेश. हलकासा ओ जबरदस्त कलात्मक स्ट्रोक सर. जबरदस्त सिंगल आला. मात्र मेरिट वरती चेंडू खेळायचा. नक्कीच नितीश चांगला फलंदाज आहे, मात्र आज त्याच्यावर दबाव आहे सर. धावसंख्या 18. धावसंख्या 18. आता उर्वरित 4 चेंडू आणि हे 2 फलंदाज किती धावा करतील ते पाहूया. SD फ्रेंड्स कुठेतरी माघारीवरती. मात्र प्रकाश तिकडे आग लावतोय. 5 चेंडू मध्ये 5 षटकार. अप्रतिम. आणि इकडे आग लावतोय ते सुनील. दीपेश जोपर्यंत चेंडू गॅदर करत दुसरी धाव पूर्ण होत आहे का पाहूया. दुसरी धाव होताना दिसते. धाव संख्या झाली आहे ती 20. उर्वरित 3 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मधून उरलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले. ते म्हणजे शिंदे यांचं चांगलं जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. मात्र निराशाजनक फलंद कसे आखूड टप्प्याचे असतील, गती परिवर्तन असेल पाहूया. उर्वरित 2 चेंडू या पहिल्या इनिंगचे. आखूड टप्प्याचा चेंडू खडे मारण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट सारखा खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र निर्धाव चेंडू. यष्ट्यांच्या मागे शिंदे अप्रतिम यष्टीरक्षण करताना. शेवटचा चेंडू 21 धावांवरती संघ थांबलेला आहे. पुन्हा एकदा आता मात्र पंचांचा कॉल येतोय, तो म्हणजे वाईट +1. अशा 2 धावेने धावसंख्या. पहिला अवंतर चेंडू मला वाटतं टाकताना सुनील यांच्याकडनं. 1 to go. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 23 धावांवरती संघ थांबलेला आहे. उर्वरित शेवटचा चेंडू कसा खेळतोय पाहूया. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धाव चीत होताना दिसत आहेत. हा 8वा फलंदाज. धावसंख्या 24 आणि 25. एक रन आला ना. हां, टॉससाठी यायचं नेहरू फ्रेंड्स आणि SG11. नाणेफेकीसाठी यायचं SG फ्रेंड्स आणि नेहरू. दोन्ही कर्णधार आमच्या समालोचन कक्षात यायचं. यानंतरचा सामना असेल 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं आहे. SD फ्रेंड्सचा कर्णधार आणि
नेहरू फ्रेंड्सचा कर्णधार आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे, पटकन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आता आव्हान आहे 25 धावांचं, 24 धावा झालेले आहेत. आणि स्पर्धेच्या नियमांप्रमाणे कंपल्सरी चेस म्हणजे 25 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत, त्या म्हणजे सानपाडा रॉयल्स. हां, मळेकर साहेब यायचं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. एस जी 11 संघाचे कर्णधार आणि एक जबरदस्त असे व्यक्तिमत्व. आता मात्र इथे अमित वाडकर साहेब पण इथे उपस्थित आहेत. नेहरू फ्रेंड्सचे कर्णधारपद आज भूषवताना दिसत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त असं क्रिकेटमध्ये पोलीस विभागात कार्यरत आहेत. मात्र फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण या सर्व क्रिकेटच्या सर्व. आता मात्र तुकाराम वाघमारे साहेबांच्या हस्ते या दोन संघा दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. एकीकडे आहेत ते म्हणजे SD 11चे मळेकर साहेब, दुसरीकडे नेहरू फ्रेंड्सचे अमित वाडकर. क्रॉस हवेत आहे आणि कोणी टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना असेल. कोण जिंकला टॉस? ने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय येईल. कुठे? तर 25 धावांचं लक्ष्य, उर्वरित 30 चेंडू आणि 25 धावा. सर काय म्हणाल? 25 धावा आणि 40+ क्रिकेटचं हे मला वाटतं एक गेट टुगेदर म्हणावं. या वर्षीचं जी या वर्ष आता संपत आलेलं आहे. उन्हाळी क्रिकेट आता कमी होणार या स्पर्धेनंतर. मात्र पावसाळी क्रिकेटला सुरुवात होईल काही दिवसात. मात्र फलंदाजी पाहायला मिळते तिकडे. एक जबरदस्त रेड वेल्वेट आपली जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. तर मगाशी पण मी म्हणत होतो की कुठेतरी सामने होत नाही आहे आपल्या 40+. लवकर चालू करायचा पंच. थोडंसं रिलॅक्स, तुम्ही पण पाणी पिऊन थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे. पंचांची नावं आमच्यापर्यंत आलेली नाही आहेत. हां, साऊ आणि कोण आहे? दोन्ही पंचांची नावं आपल्यापर्यंत आली पाहिजे, कारण की आज पूर्ण दिवस उभं राहून ते योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवताना दिसतील. आणि या रणरणत्या उन्हामध्ये त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर सामन्याला सुरुवात होताना 25 धावांचं लक्ष्य, 30 चेंडू आणि 25 धावा. कुठेतरी माघारी पडलेला दिसतोय तो म्हणजे हा SD फ्रेंड्सचा संघ. सागर यांनी खूप निराशा केली, संतोष मटकर यांनी निराशा केली, जयेश यांनी निराशा केली. मोठा फटका आला होता, मात्र शेवटपर्यंत खेळता आलं नाही आहे. इनिंग वाढवता आली नाही. गोलंदाजांनी मात्र कमाल केली. देवीदास असेल, महेंद्र असतील, स्वतः शिंदे आपले सुनील जाधव साहेब असतील. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तर आता महेंद्र एक अष्टपैलू खेळाडू, 50+. शैलेश, महेंद्र बाबा आणि शैलेश असे 2 खेळाडू मैदानात आहेत. आणि हे खेळाडू रनिंगच्या पोटामध्ये शिरून त्याला मदत केली जाते. त्यांचा जो हा भाव आहे तो निश्चितच वाखडण्याजोगा आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आमचे सतीश कडू साहेब. खूप लोकांना त्यांनी गरजू, खास करून ज्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस जो माणूस उभा राहतो ते नाव आहे आमचे सतीश कडू साहेब. तर गोलंदाजीसाठी शैलेश ना, शैलू उर्फ शैलेश उर्फ शैलू, शैलेश आरस उर्फ शैलू हे नाव खूप जरा जवळून घेतल्यासारखं वाटतं, मनाला भिडतंय. बरोबर सर? तर शैलू गोलंदाजीसाठी आणि दुसरे शैलेश, शैलू दुसरे, दोन्ही डबलच मैदानात आहेत. आणि 25 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी हे 2 खेळाडू असतील. थोडासा फ्लाईट चेंडू, मिड विकेटला चेंडू जातोय, सीमा रेखा पार. 4 धावांसाठी आक्रमकता सुरुवात केलेली आहे. अप्रतिम फटका आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करताना दिसतात. आणि त्याच गोष्टीसाठी हे 2 50+ खेळाडू मैदानात. झालं 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 ओके.
आमचे रवी भोसले साहेब पण इथे उपस्थित आहेत आणि या टेंटवरती त्यांचं खूप जास्त बारकाईचं लक्ष आहे. हां. तर मागच्या मॅचचा जो मानकरी ठेवल्याचा सामनावीर पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू झेल होतोय का, 2 धावा होतील. तर 2 धावा पूर्ण, 2 चेंडू आणि 6 धावा. पहिल्या मॅचचा जो अंपायर किती 3 धावा आहेत. ओके 3 धावा मिळणार आहेत म्हणजे 7 धावा झालेले आहेत. अंपायर्स कॉल 2च धावा आहेत म्हणजे 6 धावा. तर नेरूळ फ्रेंड्स आणि सानपाडा जुईनगर या 2 संघादरम्यान जो सामना झाला होता त्या सामन्याचे इथे आणले का ट्रॉफी आणले यांचे तिकडेच आहे का. तर सामनावीरचा पारितोषिक कर्णधार नेहरू फ्रेंडचे कर्णधार अमित वाडकर यांना जात आहे. ते आपण थोड्याच वेळात त्यांना देऊ पण. आणि आता मात्र आपण सामन्याकडे वळूया. 2 चेंडू आणि 6 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा झालेल्या आहेत. 23 धावांची 25 धावांची गरज असते. आणि चेंडू हवाय का नवीन अंपायर. 2 ऑफिशियल्स आहेत. एकीकडे शाहू आहेत, दुसऱ्यांचं नाव आम्हाला कळलेले नाही. आजच्या दिवसात त्यांचं खूप मोलाचं कार्य पाहायला मिळते. आणि आज पूर्ण 2 दिवस ते पंचगिरी करायला इथे आपल्याला बघायला मिळतील. या दरम्यान गोलंदाज तयार आहे. आकुटप्प्याचा चेंडू आणि कव्हर पॉइंट्स आणि कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेकडे. 4 धाव्यांसाठी अप्रतिम फटका. आणि मला वाटतं हा फेवरेट हिट आहे शैलेश यांचा. एक तरफ गोलंदाजीसाठी शैलू आहे, दुसरी तरफ दुसरा आहे शैलू. अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळेल. एक कलात्मकतावाला हा स्ट्रोक होता. धावसंख्या झाली ती 11. आता मात्र 14 धावांची गरज आहे. अप्रतिम फटका. किती धावा आहेत अंपायर पंच आपल्याला कळवतील. षटकार येतोय आणि आक्रमकता निश्चितच बॅट मधून येतात ते शैलेश यांच्या. धावसंख्या झाली ती 17. शैलेश यांनी अप्रतिम बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मारलेले आहेत. 1 चौकार आणि 1 षटकार. अप्रतिम आक्रमकता धारण करून खेळताना दिसत आहेत. 17 धावा. आणि शैलू आता मात्र कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहेत. तर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे का 1 to go असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातील, पहिल्या षटकातील 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागावरती येईल त्या दरम्यान 1 धाव पूर्ण झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा. सानपाडा रॉयल्स भक्कम अशा स्थितीमध्ये आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे त्यांची चांगली खेळी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजे शैलेश यांची. खास करून त्यांचे जे कव्हर ड्राईव्ह जबरदस्त पाहायला मिळाला. या दरम्यान दुसरा गोलंदाज आहे तो म्हणजे सचिन. 24 चेंडू आणि 7 धावांची गरज. आमचे गुणलेखन आदित्य आणि राज. 2 आदित्य आणि राज. आदित्य राज. 24 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाहूया गोलंदाज सज्ज आहे. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. संयमी खेळ पाहायला मिळाला शैलेश यांचा. कुठेतरी पिछाडीवरती दिसतोय कारण की मोठमोठे खेळाडू आहेत या SD फ्रेंड्सकडे. खास करून सागर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळताना दिसतोय. अप्रतिम फटका. अप्रतिम चेंडू होता. खोदून काढलेला आहे. अप्रतिम असा क्रिकेटचा नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळाला. शैलेश जबरदस्त बॅटिंग करताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती 20. आता मात्र 5 धावांची गरज. चेंडू अप्रतिम होता.
तर 5 धावांची गरज आहे उर्वरित 23 चेंडूमध्ये. वाईड कॉल केला जातोय. आता मात्र 4 धावांची गरज. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे सानपाडा रॉयल्स सारखा संघ खेळतोय. दादागिरी पाहायला मिळते ती म्हणजे फलंदाजाची, आणि तशी गोलंदाजीची दादागिरी पाहायला मिळत नाही. खोलवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, आणि फलंदाज होतोय धावचीच्या रूपात बाद. 21 वरती पहिला फलंदाज बाद. एकही चेंडू न खेळता गोल्डन डकचा शिकार म्हणावा लागेल का प्लॅटिनमचा, तो आपल्याला कळेलच. या दरम्यान विजय मैदानात, एक तेच तर्रार फलंदाज आहे विजय, अप्रतिम फलंदाजी करताना दिसतात. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अप्रतिम टप्पा. विजय मात्रे, यानंतरचा आवाज तुमच्याकडनं असणार आहे. तर चांगला आवाज आपण एक लिजेंड समालोचक राजू नाकवा यांचा आवाज ऐकत होतो. नेक्स्ट मॅचसाठी ते आपल्या टीम सोबत जात आहेत. त्याच कारणामुळे मी ते माईक माझ्या हातामध्ये सोपवत असताना जरूर पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 23 माफ करा, 21 + 2 23. 25 धावांचं एक माफक असं आव्हान. इन फक्त 2 धावांची आवश्यकता, फक्त औपचारिकता शिल्लक असेल. सामन्यातला रस मात्र निघून गेलाय, परंतु अंगातला रस हा बाहेर निघत असताना जरूर मैदानामध्ये पाहायला मिळाला. आणि विजयी षटकार. हार्दिक अभिनंदन सानपाडा रॉयल्स. हार्ड लक SD फ्रेंड्स. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच ही 4 षटकांची असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? बॉलर कोण होते?